काय मग काय म्हणताय? छान छान एकदम मस्त ना. बरं, मागच्या वेळेला आपण कोनांचे प्रकार पाहिले बरोबर? हो. आणि यंत्रमानवाची कृती पण पाहिली. हो. आठवत आहे ना? हो. कोणत्या कोनातून वळायचं आहे, किती अंतर जायचं आहे हेही आपण त्याला सांगितलं. हो. पण अंतर आणि कोनांचे माप मोजण्यासाठी काही साधनं आपल्याला हाताशी हवीत. आता ना आज आपण तुमच्या कंपास पेटीमधल्या अशा काही 2-3 साधनांची ओळख करून घेऊयात. चालेल? हो. ती साधनं आहेत कर्कटक, गुण्या आणि कोनमापक. बरं रुपेश, मला सांग पट्टीचा उपयोग काय होतो? आपण रेषेची लांबी मोजू शकतो. बरोबर. तर आता कंपास पेटीमधली पट्टी त्याने आपण 15 सेंटीमीटर पर्यंत किंवा 6 इंचांपर्यंत मापन करू शकतो. बरं, ही छोटी पट्टी असते हो की नाही? आपण कोनमापक कधी वापरतो सांगा बरं? हा, ते कोण मोजण्यासाठी वापरतो ना? शाब्बास. आता मला सांगा, तुम्ही उभ्या आडव्या समांतर रेषा कुठे पाहिल्या आहेत का? ताई, मी माझ्या वहीत आडव्या समांतर रेषा पाहिल्या आहेत. हा, माझ्या घरी खिडकीचे गज ना उभे समांतर आहेत. छान. बरं मला सांगा, तुम्ही आलेखाचा कागद पाहिलाय का? त्याच्यावर उभ्या आणि आडव्या समांतर रेषा असतात बरोबर? ते छापलेले कागद असतात, त्यामुळे प्रत्येक 2 रेषांमधील अंतर समान असतं, म्हणजे बिनचूक असतं. आपण ना फक्त पट्टी आणि पेन्सिल वापरून समांतर रेषा काढायच्या असं ठरवलं तर त्यातलं अंतर अगदी समान असेलच असं नाही. म्हणून आपल्याला कंपास पेटीमधल्या आणखी एका मित्राची मदत घ्यावी लागणार आहे, ते म्हणजे गुण्या. ह्याला गुण्या असं म्हणतात. गुण्या वापरून अचूक कोन काढता येतात, तसंच समांतर रेषा आणि लांब रेषा सुद्धा अचूकपणे काढता येतात. तर आम्हाला गुण्याची माहिती सांगा ना, मला इंजिनियर व्हायचंय, मला पण माहिती मिळेल. बर, आता दोन्ही गुण्यांचे कोन बघा. कळतंय? हा गुण्या 2 समान बाजू असलेल्या त्रिकोणाप्रमाणे दिसतंय? ह्याचे दोन्ही कोपरे समान आहेत आणि तिसऱ्या कोपऱ्याचा काटकोन होतो. बरं सविता, काटकोनाचं माप किती असतं सांग बरं? 90 अंश. बरोबर. त्रिकोणाच्या 3ही कोनांची बेरीज 180 अंश इतकी व्हायला हवी. त्यातला एक कोन 90 अंश इतका आहे आणि उरलेले दोन्ही कोन समान मापाचे आहेत. म्हणजे बाकीचे दोन्ही कोन प्रत्येकी 45 अंश इतके असले पाहिजेत. कळतंय? दुसरा गुण्या बघूया. या गुण्याचे 3ही कोन वेगवेगळ्या मापाचे आहेत बरं का. ह्याचा एक कोन 90 अंश, दुसरा कोन 30 अंश आणि तिसरा कोन 60 अंश इतका असतो. येतं लक्षात? बरं, आता ना आपण गुण्या वापरून उभ्या समांतर रेषा कशा काढायच्या ते बघूयात. पट्टी आणि पेन्सिल वापरून एक रेख म्हणजे रेघ काढूया. त्याच्या सुरुवातीच्या टोकाला बिंदू A आणि दुसऱ्या टोकाला बिंदू B असं नाव देऊया. आता बिंदू A ला पट्टीच्या अरुंद बाजूचे डावीकडचे टोक जुळवून घेऊया. आता पट्टीची अरुंद बाजू रेख AB ला जुळली आहे का ते पाहूया. पट्टी उभ्या दिशेत राहील. येतंय लक्षात? बरं, आता कोणताही एक गुण्या घेऊया. त्या गुण्याचा 90 अंशाचा कोन डाव्या वरच्या कोपऱ्यात येईल अशा प्रकारे आपण गुण्या धरूयात. या स्थितीत गुण्याचे खालचे टोक बिंदू A वर टेकवूया आणि गुण्या उभ्या पट्टीला चिकटवून ठेवूया. गुण्या एका हाताने घट्ट धरूया आणि पट्टी बाजूला करूया. येतं लक्षात? गुण्याच्या उभ्या बाजूला धरून उभी रेष आखून घेऊया. आता प्रत्येक वेळी याच पद्धतीने उभ्या समांतर रेषा काढायच्यात. आलं का लक्षात? वरील प्रमाणे काढलेल्या कोणत्याही 2 रेषांमधले अंतर कोणत्याही जागी मोजून पाहिले तर ते समान असते. त्यामुळे त्यांना समांतर रेषा असं म्हणतात. समांतर रेषा म्हणजे सारखे अंतर असलेल्या रेषा. आता विचार करा बरं, याच प्रकारे आडव्या समांतर रेषा काढता येतील का? आणि रेषांप्रमाणेच गुण्या वापरून कोन काढता येतील का? चला आता आपण अजून एक कृती करूयात. एक कागद, पट्टी, पेन्सिल आणि
गुण्या घेऊया. आता पट्टी आणि पेन्सिल वापरून एक रेख म्हणजे रेषा काढूया. तिला आता CD असं नाव देऊया. 90 अंशाचा 1 आणि 45 अंशाचा 1 असे 2 कोन असलेला गुण्या घेऊया. 90 अंशाच्या कोनाचा कोपरा बिंदू C वर ठेवूया. असा. आता गुण्याच्या उभ्या बाजूने रेष आखूया. रेषेच्या वरच्या बिंदूला आपण E असं नाव देऊया. आता कोनमापकाने या कोन ECD ह्याचं माप मोजूया. चला आता दुसरी रेषा काढूया. तिला EF असं नाव देऊया. आता 90 अंश, 60 अंश आणि 30 अंश असे कोन असणारा गुण्या घेऊया. हा गुण्याचा 90 अंशाचा कोपरा तुमच्या उजव्या बाजूला राहील अशा प्रकारे गुण्या धरूया. आता गुण्याचे डाव्या खालच्या कोपऱ्याचे टोक बिंदू E ला जुळवूया. गुण्याची तळरेषा रेषा EF ला जुळवून घेऊया आणि गुणाच्या कर्णाच्या बाजूने आपण आता रेष आखूया. चला कोनमापक वापरून कोन मोजून घेऊया. आता सांगा बरं, ह्या कोनाचं माप किती आहे? 30 अंश. बरोबर. आणि आपण दुसऱ्या गुण्या वापरून सुद्धा कोन मोजू शकतो. आपण काय शिकलो? 2 प्रकारचे गुण्या असतात, त्यावर 3 वेगळ्या मापाचे कोन असतात. गुण्या वापरून आपण कोन काढू शकतो. स्वाध्याय प्रश्न 1, माझा उपयोग लिहा. गुण्या. प्रश्न 2, पुढील मापाचे कोन काढा, नावे द्या, कोनाचे नाव लिहा. अ 35 अंश, ब 100 अंश, क 170 अंश.